लेट्स नॉट मेक रेप अ डॉक्टर इश्यू. या आता ती तिकडे होती म्हणून हे बँकेतही झालं असतं, हे ऑफिसमध्येही झालं असतं, हे कुठेही झालं असतं. सो लेट्स नॉट मेक रेप अ डॉक्टर इश्यू. सगळ्यांनी तेवढंच सेन्सिटिव्हली हे बघावं. म्हणजे पुरुषांनी सुद्धा, फिमेल्स ऑब्व्हियसली कॅन फील हर पेन, पण पुरुषांनी सुद्धा तेवढंच रिस्पॉन्सिबिलिटीने सपोर्ट करावं, मेडिको ऑर नॉन मेडिको. इट कुड हॅव बीन एनीबडी. बिकॉज ऑफ सच अनअवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीज कॅटरॅक्ट सर्जरीज होत नाही आणि त्याच्यामुळे ब्लाइंडनेस हा मोठा प्रकार आहे. त्या डोळ्याच्या आतमध्ये स्नायू असतात, मसल्स स्ट्रेच होतात तुम्हाला डिस्टन्स फोकस करायला, मसल्स असे कॉन्ट्रॅक्ट होतात, ती लेन्स छोटी होते तुम्हाला निअरचं फोकस करायला, आणि हे कायम चाललं असतं. कॅमेराची तुमची लेन्स जी आहे ती एकदम ट्रान्सपेरंट क्रिस्टल क्लिअर असेल तर ते लाईट मागे जाणार आणि तर ते रीलवर ती लाईट येणार. एक्झॅक्टली तसा आपला डोळा आहे, ती लेन्स एकदम ट्रान्सपेरंट असायला हवी. आता हे बिकॉज ऑफ एजिंग जसं त्याची इलास्टिसिटी कमी होते त्याची ट्रान्सपेरन्सी पण कमी होते, आणि ट्रान्सपेरन्सी कमी झाल्यामुळे तो मोतीबिंदू सारखा तयार होतो तिकडे. नमस्कार मंडळी, MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वैभवी कसबेकर. डॉक्टर वैभवी कसबेकर या एक कुशल नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. त्या एक सर्जन देखील आहेत. त्यांनी गेली 6 वर्ष पोस्ट ग्रॅड नंतर 6 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत, आणि त्याच्यासोबतच त्या युरोपियन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन्सच्या सदस्य देखील आहेत. लॅसिक आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे, आणि रेटिना सर्जन म्हणून त्या आज मुंबईत आणि आपल्या देशात नावारूपाला येत आहेत. तर मॅम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. मंडळी, आपल्याला डोळ्यांविषयी, डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, आपल्याला चष्मे का लागतात याविषयी अनेक प्रश्न आहेत. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण मॅमकडनं जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करताना मुळात मीही आज चष्मा घातलाय, कारण मला जवळचं थोडं दिसतं, लांबचं काहीच दिसत नाही. तर चष्मा का लागतो? म्हणजे लहानपणी शाळेत असताना मी तर आता मिलेनियल किड आहे, त्यामुळे आमच्या वेळी जास्ती लोकांना चष्मे नव्हते, आणि ज्यांना कोणाला होते त्यांना असे सिंपल एकदम साधे असायचे, आणि त्यांना काय रे ढापण्या असं म्हणून हिणवलं जायचं. म्हणजे चष्मा असणं की ही काही अभिमानास्पद किंवा छान अशी गोष्ट नव्हती. पण इव्हेंच्युअली आता जसं मार्केट बूम झालं, खूप साऱ्या कंपन्या झाल्या, ब्रँड झाले, स्टायलिश फ्रेम्स यायला लागल्या, आणि वय मोठं होत गेलं, तसं आपल्याला चष्मा घालायची एक आवड पण निर्माण झाली. तर हा चष्मा लागतो कशामुळे? बेसिकली चष्मा लागण्याचे 2 कारणं असतात. एक तर जेनेटिक, म्हणजे जर सपोज तुमच्या आई वडिलांना चष्मा आहे तर देर इज हाय पर्सेंटेज की तुम्हाला तो चष्मा येणार. सेकंडली बिकॉज ऑफ द ग्रोथ ऑफ द आयबॉल. म्हणजे सपोज एक ह्युमन आयबॉल जो आहे तो 23 मिलीमीटर्सचा असतो. ज्या लोकांचा आयबॉल हा लेंथमध्ये मोठा होतो, म्हणजे 23च्या बियॉन्ड, लेट्स से 25, 26, 27, तर जेवढा वाढतो तेवढा मोठा आपल्याला नंबर येतो. हा बेसिक कारण आहे. त्याच्याशिवाय आता म्हणजे ॲज यू सेड, मिलेनियल किड असताना एखाद दुसरं, म्हणजे आय एम ऑल्सो 90s बॉर्न, तर एक 100 मुलांचा क्लासरूम जेव्हा असायचं एखाद दुसऱ्याला चष्मा असायचा. बरोबर. आणि ॲज यू सेड आपण कायम चिडवायचो ए बॅटरी म्हणून. पण आजच्या काळात असं झालंय की अर्ध्या क्लासरूमला चष्मा असतो एवढ्या लहान वयामध्ये. तर त्याचं कारण बेसिकली झालंय इन्क्रीज स्क्रीन टाइम इन द चिल्ड्रन. म्हणजे ते स्क्रीन्स, बेसिकली आपला डोळा एक कॅमेरा असतो, अँड दॅट कॅमेरा इज सपोज टू फोकस ॲट डिस्टन्स. देवाने तसं बनवलंय की ते आपल्याला लांबची गोष्ट व्यवस्थित दिसावी. आता आपण स्क्रीन जेव्हा तोच डिस्टन्स आपण इकडे करतोय तर ऑब्व्हियसली यू कॅन सी इट, पण देन यू आर फोर्सिंग युअर आय टू लुक ॲट अ क्लोजर ऑब्जेक्ट फॉर एनलॉंगेटेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे खूप वेळांसाठी तुम्ही त्याच जवळच्या गोष्टीला लांब क्वचितच बघतोय. तर हे जेव्हा लहान मुलं करतात तेव्हा लहान, जसं म्हणजे वाढत्या वयातल्या मुलांमध्ये हे चेंजेस होतात डोळ्यामध्ये, की त्यांचा डोळा हे जवळच्या गोष्ट फोकस करण्यासाठी डोळा एनलॉंगेट होत जातो. म्हणून तर असं झालंय की लहान मुलांना खूप लहान वयामध्ये आम्ही चष्मा बघतो, मायनसचा नंबर, जो नसायला पाहिजे. तर आधीच्या काळात, पण आता ही नवीन जनरेशन, हे नवीन पिढी जे येते त्यांना हा चेंजेस होत आहेत बिकॉज ऑफ इन्क्रीज स्क्रीन टाइम.
आणि हे आजच्या काळातल्या आई वडिलांना समजायला खूप महत्वाचं आहे की हा स्क्रीन टाइम बंद केलेला हवा, नाहीतर पुढची पूर्ण पिढी एक मायोपिक पिढी म्हणून वाढली. पण मग ते गाजराची कोशिंबीर खात नाहीत का? हे एक मिथ आहे. गाजराची कोशिंबीरीने काहीही तुमचा चष्मा जाणार नाही. म्हणजे तुम्ही गाजराचा ज्यूस IV पण लावला तरी पण चष्मा जात नाही. येस, गाजर हेल्प्स. म्हणजे आपण जेव्हा सांगतो गाजराचा ज्यूस प्या, पालेभाज्या खा, त्यांच्यामध्ये काय काय अँटीऑक्सिडंट्स असतात. व्हिटॅमिन A, बीटा कॅरोटीन असे सगळे अँटीऑक्सिडंट्स असतात जे ओव्हरऑल आय हेल्थला खूप महत्वाचे असतात. म्हणून ते ओव्हरऑल आय हेल्थ इम्प्रूव्ह करतात. पण त्याने हा लेंथचा जो प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे चष्मा येतो हा काय रिड्यूस होत नाही. म्हणजे एखाद्या माणसाची जर वाढ सपोज 6 फीटचा वाढ आहे तर काय तुम्ही काही अशा गोळ्या खाऊन ते कमी नाही होणार आहे. एक्झॅक्टली तसंच आहे. म्हणजे डोळ्याची लेंथ जास्त आहे, हे तुम्ही काय खाद्यपदार्थ मध्ये काय चेंजेस केल्यावर ती काय कमी नाही होणार आहे, तशातली गोष्ट आहे. आता गेल्या 6 वर्षात तुमच्या प्रॅक्टिसमध्ये व्हॉट इज द मोस्ट कॉमन प्रॉब्लेम दॅट यू हॅव एन्काउंटर्ड? लोक काय समस्या घेऊन तुमच्याकडे येतात? तर सर्वात जास्त जे पेशंट्स येतात ते जास्त करून सांगतात की आम्हाला दिसत नाही, आयदर लांबचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही. बेसिक चष्माचा नंबर जो असतो ते मॅक्सिमम पेशंट असतात. त्याच्या व्यतिरिक्त जे पेशंट असतात ते म्हणजे ते डोळा लाल घेऊन येतात. बेसिकली हे समर आणि मॉन्सूनच्या मधला जो पावसाचा काळ असतो तेव्हा खूप मी प्रदूषण नाही म्हणणार पण त्याच्यामध्ये जर्म्स आणि सगळे जास्त असतात आणि आपले हात बीत सगळे मॉन्सून ह्युमिडिटी मध्ये आपण डोळ्याकडे घेऊन जातो आणि तसेच इन्फेक्शन्स पसरतात. तर तो कंजंक्टिव्हायटिस, आम्ही ऑफ्थॅल्म सगळे कंजंक्टिव्हायटिसचा सीझन असं म्हणतो. तर दॅट इज वन प्रॉब्लेम. आणि त्याच्या व्यतिरिक्त असे 60 वर्षाच्या वरचे जे असतात त्यांच्यामध्ये जास्त करून ब्लरिंग ऑफ विजन आणि दॅट इज मोस्ट कॉमनली कॅटरॅक्ट इन इंडिया. येस. आणि दुसरी गोष्ट डायबेटिक्स. डायबेटिक्स खूपदा असे येतात की आम्हाला धुरकट दिसतंय, ऑपरेशन जर कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं तरी पण ते म्हणतात धुरकट दिसतंय, आता हे अचानक मी सकाळी उठलो आणि मला काहीच दिसायला नाही असं झालं एका डोळ्यातनं आणि मग मी पाणी मारलं तरी. म्हणजे दिस ऑल इज सिम्पटम ऑफ अ रेटिनल प्रॉब्लेम बिकॉज ऑफ डायबिटीस. आणि दिस इट्स अ पॅन्डोराज बॉक्स. म्हणजे मी जेवढं सांगीन तेवढं कमी आहे त्याच्यावर. We'll need a whole podcast to cover diabetic retina. तुम्ही कंजंक्टिव्हायटिस म्हणालात, तर आपण माणसं येतात, माणसं जातात, गाड्या येतात, गाड्या जातात. हे डोळे येतात म्हणजे नक्की हे डोळे येतात हे मराठी लोकांनी एक नवीन टर्म अनाऊन्स केलाय की डोळे आले, डोळे आले. आणि मग दुसरा आणि एक मिथ असतं की एकमेकांना सांगतात त्याच्याकडे बघू नको त्याला डोळे आलेत. तर आता जर असं मिथ खरं असतं तर आमचे सगळे डोळ्याच्या डॉक्टरांना तर कायमचेच डोळे आले असते, कारण आमचे मॅक्सिमम पेशंट डोळे आलेले असतात. सो दिस इज नथिंग, इट्स जस्ट अ कंजंक्टिव्हा. म्हणजे हे जे व्हाईट पोर्शन आहे डोळ्याचं ते लाल होतं बिकॉज ऑफ इन्फेक्शन. इट इज सिम्पल. म्हणजे जंतू जे आपण काही पण गोष्ट हात लावतो त्याच्यानंतर आपण डोळे, खूप लोकांना सवय असते उगाच जसं चोळत बसायचं. मग ते जर तुम्ही हात तोच घेऊन असे बोटांनी चोळतायत तर काहीच नाही तर काही ट्रान्सफर ऑफ इन्फेक्शन, जंतू संसर्ग होणारच आहे डोळ्यामध्ये आणि त्यामुळे तो डोळा लाल होतो. काही डोळे म्हणजे असे पाणी येतात. मग तेच आपण जर सपोज चला मी रुमालने माझं पाणी पुसलं आणि मी तो रुमाल तसाच ठेवला, माझ्या मैत्रिणीने तो रुमाल घेऊन तिच्या डोळ्याला लावला, पसरलं. ते असली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही ह्याला मेडिकल सायन्समध्ये कॉन्टॅक्ट स्प्रेड म्हणतो. म्हणजे सपोज जर तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही त्याचेच टॉवेल तुम्ही वापरला, त्याचाच रुमाल तुम्ही वापरला, त्याच्या हाताने त्याने डोळे चोळलेले त्याच्याशी हात जाऊन शेक हँड केला, आपल्या डोळ्याकडे हात नेला, ह्या गोष्टीने तो स्प्रेड होतो. फक्त एका कंजंक्टिव्हायटिसच्या पेशंटला बघितलं तर तुम्हाला कंजंक्टिव्हायटिस उडून नाही येणार तुमच्या डोळ्यामध्ये. तर हे अवॉइड करायला इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे कारण आम्ही भरपूर पेशंट बघतो तर आम्हाला कशाला ते होत नाही. ऑफकोर्स होतं पण असं ज्या इंटेन्सिटीने आम्ही पेशंट्स बघतो तेवढं इन्फेक्शन होत नाही. का? हात स्वच्छ धुणं, राईट, तेवढंच.
तेवढंच आहे. आमचं सॅनिटायझरचं बॉटल किंवा सॅनिटाईज युअर हँड्स, सिम्पल सॅनिटाईज किंवा जस्ट वॉश युअर हँड्स विथ सोप. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. हे आपण कोविड काळात शिकलो आणि मग कुठेतरी विसरलो. पूर्वीच्या काळी आपण एक वाक्य ऐकायचो की आजींच्याकडनं किंवा आजोबांकडनं की वय झालं रे आता दिसत नाही. सो एजिंगमुळे विजनवरती कसा इम्पॅक्ट पडतो आणि चष्मा पूर्वी जसं तुम्ही म्हणालात की 40 नंतर चष्मा लागायचा, तर एजिंगचा इम्पॅक्ट विजनवरती काय असतो? आई वडील 40 नंतर असा न्यूजपेपर किंवा आपलं टेक्स्टबुक असं लांब 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 घेऊन जात होते आणि मग त्यांना दिसत होतं. ह्या डिस्टन्सवर त्यांना दिसत नव्हतं. नॉर्मल आय इज एबल टू फोकस ॲट 33 सेंटीमीटर. म्हणजे 30, आपण मोबाईल सध्याच्या काळात इफ यू कॅन से, आपण मोबाईल ज्या डिस्टन्सवर पकडतो दॅट इज 33 सेंटीमीटर्स. नॉर्मल तुमचं डोळ्याचं फोकसिंग 33 सेंटीमीटर्सवर कायम असतं टिल दी एज ऑफ 40. आता 40वर काय चेंजेस होतात ते समजायला पहिली मी सांगते की 40च्या आधी आपला डोळा फोकस कसं करू शकतो. त्या डोळ्याच्या आतमध्ये स्नायू असतात, मसल्स स्ट्रेच होतात तुम्हाला डिस्टन्स फोकस करायला. मसल्स असे कॉन्ट्रॅक्ट होतात, ती लेन्स छोटी होते तुम्हाला नियरचं फोकस करायला, आणि हे कायम चाललं असतं. आता जसं मी सांगते की सपोज जर तुम्ही एक डंबेल आहे, ती डंबेल पकडून आहे असं 2 kgची डंबेल, कधी नाही तर कधी तुमचे मसल्स वीक होणार, तुम्हाला असं वाटणार अरे आता माझा हात दुखतोय. डोळ्याचं पण तसंच असतं. ती त्याची इलास्टिसिटी त्या लेन्सची ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कमी होते बिकॉज ऑफ एज. देर इज नो अदर रिझन फॉर इट. बिकॉज ऑफ एज त्याची इलास्टिसिटी कमी होते. मग कमी झाल्यावर हे जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचं जे ॲक्शन आहे ते कमी होतं, आणि तेव्हा मग तो फोकस नाही होत. आपला नियरचा फोकस निघून जातो. डिस्टन्स राहतो पण तुमचा नियरचा फोकस निघून जातो. ह्याला मेडिकल टर्म्समध्ये इट्स कॉल्ड प्रेस्बायोपिया. आणि हे मी काय सांगितलं की इट्स नॉट अ डिसीज, हे तुमचं एजिंग आहे. आता आधीच्या काळात ते असं करून मग सोडून टाकायचे. आता अवेअरनेस आलाय की आता अरे मला का नाही दिसत. देन द पेशंट कम्स अँड वी टेल देम तुम्हाला रीडिंगचा चष्मा आलाय. आणि त्या रीडिंगचा चष्मा पण मला खूप लोक म्हणजे खूप पेशंट्स येऊन प्रश्न विचारतात की रीडिंगचा चष्मा आलाय तर हा घालवायचा कसा. तर हा घालवला नाही जाऊ शकत. इट इज नॉर्मल एजिंग. इट्स +40 तुम्हाला 1 नंबर येणार, तर +50 इट विल बिकम 2, +60 इट विल बिकम 3. म्हणजे ऑफकोर्स विथ मॉडिफिकेशन्स, इंडिव्हिज्युअल मॉडिफिकेशन, म्हणजे कोणाला 2.5 लागणार, कोणाला 2.75 लागणार. पण इट्स नॉर्मल की आफ्टर एव्हरी 10 years देर इज अन इन्क्रीज इन द नंबर. तर दिस इज ॲज गुड ॲज इट. म्हणजे वय वाढतं तसं तुमच्या तसं तेवढं इलास्टिसिटी, येस, तुमचं तेवढी इलास्टिसिटी कमी होते वय जसं वाढतं, आणि मग तुम्हाला तो जवळचा नंबर जास्त लागतो. भारतामध्ये आपण पाहिलं तर मोतीबिंदू हे अंधत्वाचं एक प्रामुख्याने कारण आहे. म्हणजे कॅटरॅक्ट इज द लीडिंग कॉज ऑफ ब्लाइंडनेस इन इंडिया. वाय इज दॅट सो, पर्टेनिंग ओनली इन इंडिया? आय वुड से कारण आपलं पॉप्युलेशन एवढं जास्त आहे आणि डॉक्टर पेशंट रेशोज लेस ॲज कम्पेअर्ड टू द अमाऊंट ऑफ कॅटरॅक्ट. म्हणजे सपोज ज्या मुळात आपण सुरुवातीला ना कॅटरॅक्ट म्हणजे काय हे समजून घेऊया. कॅटरॅक्ट म्हणजे आपण ऐकतो की डोळ्यासमोर पांढरा पडदा येतो, तर पांढरा पडदा येतो म्हणजे काय होतं? नाही, बेसिकली ही जी मी तुम्हाला आधी सांगितलं की ती इलास्टिसिटी कमी होते, त्यासोबत त्याची ट्रान्सपरन्सी पण कमी होते. तर नॉर्मल लेन्स जी असते ती एकदम ट्रान्सपरंट असते, कारण त्यातनं लाईट जाणं आणि बाहेर निघणं. सपोज एक कॅमेराची तुमची लेन्स जी आहे ती एकदम ट्रान्सपरंट क्रिस्टल क्लिअर असेल तर ते लाईट मागे जाणार आणि तर ते रीलवर ती लाईट येणार. एक्झॅक्टली तसा आपला डोळा आहे, ती लेन्स एकदम ट्रान्सपरंट असायला हवी. आता हे बिकॉज ऑफ एजिंग जसं त्याची इलास्टिसिटी कमी होते त्याची ट्रान्सपरन्सी पण कमी होते, आणि ट्रान्सपरन्सी कमी झाल्यामुळे तो मोतीबिंदू सारखा तयार होतो तिकडे. आणि nowadays the cataract surgeries become very very simple. आधीच्या काळात, आता लेट मी टेल यू अबाउट द सर्जरी पार्ट. दिस आय एम टॉकिंग अबाउट 60 वर्षाआधी, 70 वर्षाआधी काय होत होतं तेव्हा हे लेन्स नावाचा प्रकार नव्हता. तेव्हा मोतीबिंदू झालाय म्हणजे मोठा चिरा मारायचा डोळ्यावर. हा आपलं काळं बुबुल आणि सफेद पाट जे जिथे मिळतं तिकडे एक मोठा चिरा मारला जात होता,
मोतीबिंदू पूर्ण काढला जात होता आणि मग तिथे लिटरली टाके 6-7 टाके पडायचे. आणि तेव्हाच्या काळात तर नायलॉन पण नव्हतं, म्हणजे नॉन अब्झॉर्बेबल असे टाके पडायचे ऑन द प्युपिल. ऑन द येस नॉट ऑन द प्युपिल, ऑन द लिंबस ऑफ द कॉर्निया. त्या ठिकाणी टाके पडायचे आणि मग त्या लोकांना मोठा +10 डायोप्टरचा चष्मा दिला जात होता. इफ यू हॅव सीन द इमेजेस, त्या काळी तसं होतं. आता ॲज द टेक्नॉलॉजी हॅज प्रोग्रेस, ॲज द सायन्स हॅज प्रोग्रेस, तेव्हा आम्हाला कळलं की आता तुम्ही ती लेन्स काढताय त्या ठिकाणी आपण एक सिलिकॉनची किंवा आर्टिफिशियल लेन्स घालू शकतो आणि त्या मटेरियलने लोकांना दिसणार, तर हा चष्म्याचा नंबर कमी होणार. म्हणून तसे ॲडव्हान्सेस गेले. तसंच त्या इन्सिजनची साईज कमी झाली. आधी ICC म्हणजे खूप मोठं इन्सिजन होत होतं, त्याच्यानंतर आम्ही आलो SICS वर, ती इन्सिजन 5 mm ची झाली. आता 2 mm च्या इन्सिजनने, एवढ्या छोट्या इन्सिजन, आणि हल्ली तर ते इन्सिजन ब्लेडने पण नाही होत, हल्ली तर ते लेझरने इन्सिजन होतं आणि त्या 2 mm च्या इन्सिजन नंतर एक सिंपल फेकोप्रोब आत जातो, तो कॅटरॅक्ट तिकडच्या तिकडे डिझॉल्व्ह होतो आणि पूर्ण सक करून घेतो आणि त्याच इन्सिजनने एक छान फोल्डेबल लेन्स तिकडे बसते. या अख्ख्या सर्जरीमध्ये नाही इंजेक्शन वापरलं जात, नाही काही बँडेज असतं, सिंपल ॲनेस्थेटिक ड्रॉपने पूर्ण सर्जरी होते आणि पेशंटला ताबडतोब त्या संध्याकाळीच सगळं दिसायला लागतं. आणि आता तर लेन्सेस एवढे ॲडव्हान्स झाले आहेत की तुमचा अख्खा चष्म्याचा नंबर त्या लेन्समध्ये घालून तो तुमच्या डोळ्यात जातो. म्हणजे नाव द लेटेस्ट लेन्सेस जे आले आहेत कॅटरॅक्टसाठी, त्याच्याने तुम्हाला लांबचा पण नंबर नसणार, जवळचा पण नंबर नसणार आणि मधला पण नसणार. म्हणजे द पेशंट 60-70 वर्षाचा माणूस जेव्हा त्याचा चष्मा फायनली 60व्या वर्षी निघतो, you should look at the smiles on their faces. पण एवढं ॲडव्हान्सेस होऊन सुद्धा, ॲज यू सेड, why is cataract still number 1 cause of blindness in India? बेसिकली कारण आपलं पॉप्युलेशनच एवढं जास्त आहे आणि तेवढे ऑफ्थॅल्स नाही जनरेट करत आपण. येस, काही म्हणजे सगळ्या इन्स्टिट्यूट्समधनं एवढे ऑफ्थॅल्स जनरेट होतात, पण ॲट प्रेझेंट यू नीड अराउंड 2 लाख ऑफ्थॅल्स इन इंडिया, विच इज नॉट द केस. देर आर खूप कमी नंबर आहे. प्लस जी फॅसिलिटी, मी फेको एमल्सिफिकेशन जे एक्सप्लेन केलं, ती एवढी ॲडव्हान्स मशीन आहे. नॉट ऑल सेंटर्स, टर्शरी केअरमध्ये हे अवेलेबल नसतं. बरं, अवेलेबल असतं तर सर्व्हिसिंग नाही होत. खूप काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अजून ते टाकेवाली प्रकार अजून चालू आहे. मोबिलायझेशन पेशंट्सचं, एकदम गावातले पेशंट्स हे सगळे फॅसिलिटी घेऊ नाही शकत आणि ह्यामुळे एक कॅटरॅक्ट जी एकदम प्रिव्हेंटेबल कॉज आहे, 100% प्रिव्हेंटेबल कॉज आहे तो ब्लाइंडनेसचा, पण बिकॉज ऑफ सच अनअवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीज कॅटरॅक्ट सर्जरीज होत नाही आणि त्याच्यामुळे ब्लाइंडनेस हा मोठा प्रकार आहे. आता तुम्ही म्हटलं की एका दिवसात माणूस घरी जाऊ शकतो, तर त्याचा रिकव्हरी टाइम नक्की काय असतो? म्हणजे ती कॅटरॅक्ट सर्जरी समजा एखाद्याला प्लॅन करायची असेल तर ती कधी प्लॅन करावी? असा त्याचा काही सीझन असतो का, की उन्हाळ्यात केली तर पावसाळा चांगला जाईल, पावसाळ्यात केली तर थंडी चांगली जाईल? हे एक मोठं मिसकन्सेप्शन आहे. लोक आधीच्या काळात मानत होते की टाके पडणार तर टाके लवकर सुकणार, घाव लवकर सुकणार असं, पण आजकाल तो घाव नसतोच. आजकाल ॲज अ एक्सप्लेन टू यू, लेझरने पूर्ण ते इन्सिजन केलं जातं आणि ते पण हार्डली 2 mm. आता 2 mm काय उरलं, तुम्हाला स्केलवर ते दिसणार पण नाही 2 mm. तेवढ्या इन्सिजनने जर कॅटरॅक्ट सर्जरी होते आणि रिकव्हरी टाइम म्हणजे तुम्ही उद्या कामाला जाऊ शकतात असं जर तुमचा डॉक्टर सांगतो, तर मग सीझन बघायची काय गरज आहे? कोणत्याही सीझन मध्ये करा. आणि एक मिसकन्सेप्शन खूप म्हणजे पेशंट्समध्ये असं दिसतं की माझ्या शेजारच्या माणसाने सांगितलंय की मोतीबिंदू पिकल्यावर मग ऑपरेशन करायचं, आता ऑपरेशन करायची गरज नाही, पिकायला थांबायचं. आता आंबा आहे का? तो काय आंबा आहे का पिकायची गरज आहे? इट्स ॲज सिम्पल. म्हणजे आताची जी जशी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियात जर तुम्ही हार्ड कॅटरॅक्ट ऑपरेट केला तर त्याला रिकव्हरी टाइम जास्त लागतो, तर त्याला कदाचित 2-3 दिवस डोळ्यावर सूज असू शकते, कारण एवढा म्हणजे दगड तुम्ही काढलाय डोळ्यातनं,
इट्स ॲज गुड ॲज दगड. आणि त्या तुम्ही या लेटेस्ट मशीनने काढायला जातोय तर काही नाही तर काही रिपरकशन्स डोळ्यावर येणार, काही सूज येणार, त्याला विजन रिकव्हरी करायला निदान 4-5 दिवस लागू शकतात विथ द बेस्ट ऑफ हँड्स. म्हणजे एक्सपिरियन्स सर्जनने पण हे सगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. बरं, ते मोतीबिंदू काढताना आणि त्रास झाला, सपोज ती बॅग जी त्याच्यामध्ये आम्ही लेन्स प्लेसमेंट करतो ती बॅगचं पण एवढा दगड जेव्हा आम्ही ते मशीनने काढतो तेव्हा त्याची स्टेबिलिटी नसते. मग जर तुम्हाला लेन्स बसली नाही, मग आणि काही वेगळे प्रक्रिया करून नवीन वेगळी लेन्स घालावी लागली, मग हा टाकेबिके प्रकार मग करावा लागू शकतो. म्हणून हे सगळं अवॉइड करायला घाबरू नका. जेव्हा तुम्हाला डॉक्टरने सांगितलंय की कॅटरॅक्ट झालंय, करून टाका त्याचं ऑपरेशन. कारण राहून काय करणार आहे तुम्ही, एकदम अंधत्वासाठी कशाला थांबायचं. जेव्हा रिकव्हरी चान्सेस जास्त आहे, सॉफ्ट जेव्हा कॅटरॅक्ट आहे तेव्हा तुम्हाला इन्स्टंट त्या रात्री जर विजन डॉक्टर प्रॉमिस करतोय तर माणसाने नाही घाबरावं. म्हणजे लोक सहसा कॅटरॅक्टचं ऑपरेशन पोस्टपोन उगाच. हो, म्हणजे आता हा सण आहे, त्याच्यानंतर तो सण आहे, आता मला लग्न आहे, तर तसं. आणि मग या गरमीत कसं करणार, या पावसात कसं करणार, असं. आता म्हणजे 13वा-14वा महिना तर नाही आपल्या ह्याच्यात, 12 महिने, त्याच्यामध्ये काही नाही तर काही येणार. तर जस्ट प्लॅन अँड डू इट. आणि म्हणजे एक वीकेंड मध्ये होणारी गोष्ट आहे लिटरली. तुम्ही सॅटर्डेला ऑपरेट व मंडेला यू कॅन गो टू वर्क. इट्स लाईक दॅट. आता डेंटिस्टकडे आपण म्हणतो की दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी आयडियली जायला हवं. तसंच एखाद्या ऑप्थॅलकडे कधी जायला हवं? म्हणजे आय एम आस्किंग दिस स्पेसिफिकली बिकॉज आजकाल जेव्हा चष्मा घ्यायचा असतो लोकांना, लोक डॉक्टरकडे न जाता सरळ मशीन समोर बसून ते विंडमिल बघतात. त्या विंडमिलची काय, द मशीन ऍडजस्ट इट सेल्फ अँड यू गेट अ नंबर अँड यू गेट अ स्पेक्टिकल. म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज नाही, तर ती गरज नाहीये का? ती गरज आहे. ती गरज आहे. मी साधारणपणे एक टाइमलाईन देऊ शकते फॉर आवर लिसनर्स की जेव्हा जस्ट मूल झालंय, म्हणजे सपोज इट्स अ 9 month नॉर्मल डिलिव्हरी, आय एम टॉकिंग अबाउट दॅट, तर मग 1 वर्षाच्या आतमध्ये एक तपास करावा मुलाच्या डोळ्याचं की त्याची वाढ कशी आहे, त्याचा रेटिना कसा आहे, त्याला आणि काय म्हणजे डिसीजेस आहे का मागे. कारण खूपदा आता ते लहान मूल बोलणार नाहीये, त्यांना सांगता येत नाही. मग त्यांना जर काही डोळ्यात काही प्रॉब्लेम असेल आणि त्या टाइमला ते करेक्ट नाही केलं तर तो एक आईचं विजन पूर्ण ब्लाइंड होऊ शकतं फॉर लाईफ. म्हणून बिफोर 1 year ऑफ एज, म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये एक तपास कंपल्सरी असायला पाहिजे. मग काही रिफ्रॅक्टिव्ह एरर असेल तर एक 10 वर्षावर एक तपास असला पाहिजे की व्यवस्थित वाढ आहे का, डोळ्याला नंबर आहे का. म्हणजे स्पेशली कारण आताची मुलं खूप स्क्रीन टाइम वापरतात, म्हणून ते सगळं लक्षात ठेवून 10 वर्षावर एक तपास व्हायला पाहिजे, 18व्या वर्षी एक तपास व्हायला पाहिजे. कारण प्युबर्टी ग्रोथ स्पॉट जेव्हा होते तेव्हा पण लेंथ ऑफ द आयबॉल मध्ये खूप फारसे चेंजेस होऊ शकतात आणि त्यासाठी त्या काळात एक असायला पाहिजे. आणि साधारण सांगितलं तर 30च्या एज पर्यंत वर्षातनं एकदा केलं बेटर आहे, बिकॉज ऑफ डिजिटलायझेशन आणि खूप आपलं डिपेंडन्सी ऑन गॅजेट्स आणि ते सगळं बघितल्यावर हे ड्राय आईज, हे म्हणजे नंबर आणि हे सगळ्या गोष्टी अवॉइड करायला म्हणजे 30 years पर्यंत वर्षातनं एकदा. म्हणजे या वर्षीचं माझं झालं. सो कमिंग बॅक टू, लहान मुलांना चष्मा लागू नये यासाठी काय काळजी घेता येईल? डॉक्टरकडे येणं हा एक भाग झालाच, पण अजून काय काळजी घेता येईल? सर्वात पहिली लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा. आय नो इट इज इझियर सेड दॅन डन, पण म्हणजे खूप पेरेंट्स माझ्याकडे येतात आणि सांगतात ते ऐकत नाही. आता ते ऐकत नाही म्हणजे काय? म्हणजे 90s ची मुलं जर ऐकली नसती तर 2 पडले असते, एक या गालावर एक त्या गालावर. आता कशाला ऐकत नाही? वाय यू गिव्हिंग इन टू देअर डिमांड्स? म्हणजे ते काय करणार आहे ते मूल? 5 वर्षाचं मूल काय स्टॉक ब्रोकिंग करणार आहे त्या फोनवर? पैसे कमवून देणार आहे का ते डिजिटलायझेशनवर का, किंवा खूप मोठा प्रोजेक्ट करतोय का? कशाला त्याच्यात त्यांना स्क्रीन टाइम नाही? ठीक आहे, इफ यू, आधीच्या काळात कसं होतं तर टीव्ही बघायचा पण एक 6 ते 7च्या मध्ये तू टीव्ही बघू शकतो होमवर्क झाल्यावर, करेक्ट. तर ते आपलं असायला पाहिजे. दॅट वी नीड टू गेट इट बॅक. की तुम्हाला स्क्रीनच बघायची आहे तर तुम्ही एका डिस्टन्सवर टीव्ही बघा, चालेल, पण हे हातात देणं हे खूप मोठी चूक आहे. आणि जर तुम्ही देतायत तरी पण तुम्ही ते टाइम ठेवा
की ठीक आहे तुम्ही 1 तास स्क्रीनवर बघू शकता बस, त्याच्या बियॉन्ड नाही. आणि मग मला खूप पेरेंट्स येऊन सांगतात की तो जेवत नाही, तो हे नाही करत, तो ते नाही करत. अरे म्हणजे कोणतंही मूल रात्री उपाशी पोटी तर झोपायला जाणार नाही, कधी नाही तर कधी ते खाणार. तो डिसिप्लिन युअर चाइल्ड. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. की तुम्ही ही अट ठेवली तर ते मूल ऐकणारच आहे, त्याला काही भागच नाहीये, तुमचाच ऐकायचंय त्यांना. Coming back to adults again, so cigarette smoking or alcohol, how does that affect eye health? Yes, smoking does affect. कारण स्मोकिंग मध्ये खूप असे अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुम्ही कॉन्स्टंटली ॲज लंग्समध्ये पण जातात. ते फक्त लंग्समध्ये नाही, ते पूर्ण शरीरात जातात. आणि त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज, जे आता लोक म्हणतात की व्रिंकल होतात ऑक्सिडेटिव्ह डॅमेजमुळे, तसंच रेटिनामध्ये पण ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतात. आणि त्याच्यामुळे ARMDचा प्रक्रिया म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, हा पण एक खूप मोठा टर्म आहे. हा युजली US आणि UK मध्ये मिळायचा, पण आजकाल इंडियामध्ये पण भरपूर झालाय, कारण आपलं न्यूट्रिशन कमी झालंय आणि कॉफी सिगरेट जास्त झालंय. म्हणून मग न्यूट्रिशन आणि हे ऑक्सिडेटिव्हचा इम्बॅलन्समुळे सगळे हे जे प्रक्रिया जे आधीच्या काळात नव्हते ते आता, आणि एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन युजली 60व्या वर्षी असं आम्हाला मिळायचं, पण आजकाल ते इव्हन ॲट दी एज ऑफ 40 वी आर सीइंग पेशंट्स विथ ड्राय आईज. त्याच्यामुळेच पुढे होतात की ड्राय आईज स्क्रीन टाइममुळे जास्त. तर त्याच्यामुळे हे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जास्त वाढतं डोळ्यामध्ये, आणि ते झाल्यामुळे हे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन कॅन ऍक्च्युअली कॉज परमनंट ब्लाइंडनेस. परमनंट ब्लाइंड स्पॉट्स येऊ शकतात जर हीच गोष्ट वाढत गेली. वेट ARMD झालं, 2 प्रकार असतात, ड्राय ARMD आणि एक वेट ARMD. वेट ARMD झालं तर डोळ्यामध्ये इंजेक्शन्स घ्यावे लागू शकतात, परमनंट ब्लाइंडनेस येऊ शकतो. सो दॅट इज वाय कटिंग डाऊन ऑन दिस अँड इन्क्रीजिंग द न्यूट्रिशन, परत गाजरचा ज्यूस इकडे हेल्प करेल. पुढचा प्रश्न की आताही बिकॉज एवढा सगळा लाईट आहे त्याच्यामुळे थोडं दिवसभर पण स्क्रीन समोर असल्यामुळे आयवरती स्ट्रेन आहे, तर ड्राय आईज झालेले आहेत, तर ते ड्राय आईज वरती आय ड्रॉप्स हे एकमेव सोल्युशन आहे का? ड्राय आईज कशामुळे होतात? ड्राय आईज वर म्हणजे 2 गोष्टी आहे. जर तुम्ही प्रिव्हेंटिंग विचारलं तर येस, स्क्रीन टाइम कमी करायला हवा. दॅट इज द ओनली. कमी करा म्हणजे ऑफिस आहे, मेल बघावे लागतात, व्हिडिओज एडिट करावे लागतात, त्याच्यासाठी एक सिंपल 20-20-20 असा रूल आहे ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये. 20 त्याचा अर्थ काय, ब्रेकडाऊन करते मी. 20 मिनिट्स, 20 सेकंड, 20 फीट, हे फिगर्स लक्षात ठेवा. ह्याचा अर्थ काय, दर 20 मिनिट्स मध्ये तुम्ही ब्रेक घ्या. आता ब्रेक घ्या म्हणजे तुम्ही लॅपटॉप सोडून फोन बघायचं, हा ब्रेक नाही झाला. म्हणजे तुम्ही लॅपटॉप सोडून इंस्टाग्राम बघतायत, हा ब्रेक नव्हे. ब्रेक म्हणजे डिजिटल ब्रेक. डिजिटल सगळ्या इक्विपमेंट्स मधनं दर 20 मिनिटाला ब्रेक घ्या आणि 20 सेकंड्सचाच ब्रेक घ्या. 20 सेकंड्स हार्डली, म्हणजे मी आता या सेंटेन्स कम्प्लीट करेपर्यंत 20 सेकंड संपणार. तेवढा ब्रेक 20 फीट अवे बघायला, म्हणजे खिडकीच्या बाहेर बघा, झाडाकडे बघा, पक्षाकडे बघा, आणि ओनली फॉर 20 सेकंड्स अँड देन कम बॅक टू युअर वर्क. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. त्याच्यामध्ये हे जे मी स्नायू आधी एक्सप्लेन केलेले, जे तुम्ही एवढे स्ट्रेन करून जवळची गोष्ट स्क्रीन, तुमचा लॅपटॉप, फोन आणि ते सगळं बघतायत, 20 सेकंडसाठी तो ब्रेक घेऊन लांब बघितल्यावर हे स्नायू रिलीज होतात. मग ते आय फटीग जे होतं, ते मसल स्ट्रेन झाल्यामुळे जे फटीग होतं ते रिलीज होतं. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. दर 20 मिनिटसाठी खिडकीच्या बाहेर बघायचं बस. पण मग त्यापेक्षा मी ब्लू लाईट फिल्टर वाला चष्मा घालतो ना. हे आता तशी गोष्ट झाली. ब्लू लाईट, नथिंग अगेन्स्ट द कंपनीज वर सेलिंग ब्लू लाईट फिल्टर ग्लासेस, पण हे तसंच झालं. म्हणजे मी रोज योगा करते, 1 तास योगा करते, पण रात्री झोपताना मी 2 पॅक पण मारते. बॅलन्स होणार आहे का? म्हणजे ब्लू लाईट फिल्टर घालून तुम्ही 24 तास जर मोबाईल बघताय, बॅलन्स होणार आहे का? ते नाही. ते फक्त एक फॅड आहे. त्याच्यामधनं जी लाईट येते ती तुमच्या डोळ्याला डॅमेज करणारच आहे. जरी प्रमाण कमी असणार, ते ब्लॉक करतील 90% ऑफ द रेज ब्लॉक असेल, 10% तुम्ही कसं ब्लॉक करणार? त्याच्यापेक्षा यू रिड्यूस द स्क्रीन टाइम, दॅट वर्क्स. आता या ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तर आहेतच, पण त्यासोबत या मॅजिशियन पण आहेत. म्हणजे हा असलेला चष्मा मला नसू पण शकतो जर मी लॅसिक सर्जरी केली, जर तुम्ही क्लिनिक मध्ये आले तर. तर ती लॅसिक सर्जरी एक्झॅक्टली काय आहे आणि त्याने परमनंट चष्मा निघून जातो? हो,
परमनंटली निघून जातो. आता ह्याचे पण 2 प्रकार आहे. परमनंटली म्हणजे मी तुम्हाला सांगते, जो मायनसचा नंबर तुमच्या डोळ्यात आहे, जो लांबचं तुम्हाला दिसत नाही चष्मा घालून, हे प्रकार कायमचं निघून जाणार. 40 नंतर जो जवळचा येणार आहे तो तर येणारच आहे, तो वयोमानानुसार येत आहे, तो 45च्या एजवर येईल, पण येणारच आहे. लांबचा चष्मा डेफिनेटली निघून जात. अँड दॅट इज अ ब्युटी ऑफ लॅसिक. लॅसिक म्हणजे एक सिम्पल गोष्ट आहे की आता मी तुम्हाला समजवलं मायोपिया मायनस नंबर कशाला येतो, लेंथ ऑफ द आयबॉल जास्त आहे. आता हा लेंथ जर आम्ही मॉडिफाय केली तर मग हा जो फोकस पॉइंट इकडे फोकस होतोय, लाईटचा फोकस पॉइंट, तोच आम्हाला इकडे फोकस करायचा आहे. तर फक्त लेंथ कमी करायची. आता लेंथ मागणं तर काय कापू नाही शकत, तर आम्ही काय करतो, हा पुढचा जो पार्ट आहे बेसिकली कॉर्निया ट्रान्सपरंट, हे जे तुमचं काळं बुबुळ आहे त्याच्यावर एक ट्रान्सपरंट कॉर्नियाचा स्ट्रक्चर असतो, त्याला आम्ही लेझरने फुल मॉडिफाय करतो आणि त्याची लेंथ अशी कमी करतो की तो फोकस पॉइंट डायरेक्ट जाऊन रेटिनाला पोचतो. आणि हे चेंज इज परमनंट. एकदा ते केलं त्या कॉर्नियावर तर ते चेंज परमनंट असतं. म्हणून मग तुमचा हा डिस्टन्सचा नंबर कायमचा निघून जातो. आणि द सर्जरी सो सिम्पल, म्हणजे तुम्ही आता सकाळी गेले आणि मग 2 तासात तुम्ही यू कॅन रिझ्यूम बॅक युअर वर्क ऑल्सो. इट्स दॅट सिम्पल. पण मग वयानुसार आता नंबर वाढतोय, तर मग ही सर्जरी कधी करायची? आता मी अजून थांबू 15 वर्ष लगेच करून घेऊ? आयडियल एज वुड बी 18. दॅट बस हॅज लेफ्ट फॉर यू. म्हणजे सेकंडली, सो नाव आय हॅव अ व्हेरी मायनर नंबर. मी 0.75 आणि 0.1 एका डोळ्याचा असा असेल, पण देर आर पीपल हु हॅव 3 or 4. तर त्यांच्यासाठी ही सर्जरी महत्त्वाची असते. म्हणजे आता बेसिकली इन्शुरन्स कंपनीज जे असतात, इवन गव्हर्नमेंट इन्शुरन्स फॉर दॅट मॅटर, ते डोंट कव्हर लॅसिक, सेइंग दॅट इट्स अ कॉस्मेटिक प्रोसिजर. आता कॉस्मेटिक म्हणजे तुम्हाला चष्म्याने पण दिसतंय, असं नाही की तुम्ही व्हिज्युअल हँडिकॅप आहे, मग तुम्ही हा काढतायत कारण तुम्हाला नवीन दिसायला पाहिजे. इट्स नॉट कम्प्लिटली राईट इन द सेन्स, कारण ज्या माणसाला -3 -4 नंबर आहे, तो जर चष्मा आपण उतरवू शकतो आणि त्याला एक नवीन जग देऊ शकतो बघायला, फॉर हिम देन दॅट व्हिज्युअल हँडिकॅपनेस इज गॉन. म्हणजे तो उद्या स्विमिंग करू शकतो विथ गॉगल्स, तो उद्या 3D फिल्म बघू शकतो, त्याचा चष्मामध्ये नाही येणार, डायरेक्ट 3D ग्लासेस घालू शकतो तो. म्हणजे हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जे एक नॉर्मल माणसासाठी एकदम हे आहे, ते का मायोपिक, व्हेरी हाय मायोपिक, ज्याचा -6 -7 नंबर आहे, त्याला आपण हे बेनिफिट देतोय, तर हे त्याच्या फायद्याचंच आहे. ते त्याच्या फायद्याचंच आहे. म्हणून त्याला गरज आहे त्याची. आणि आपण त्याची लाईफ पूर्ण त्याचा नंबर, जसं -6चा नंबर आज आहे, तुम्ही लॅसिक सर्जरीला जा, उद्या तुमचा नंबर 0 होतो. फॉर हिम इट्स अ न्यू वर्ल्ड. व्हॉट इज द हायेस्ट ऑफ दिस नंबर दॅट यू हॅव एन्काउंटर्ड? म्हणजे सो आय हॅव एन्काउंटर्ड पीपल विथ -25 नंबर ऑल्सो. लॅसिक कॅन ओनली करेक्ट अप टू -10. ओके. येस, दिस सर्जरी जी असते ती -8 -10 पर्यंतच करू शकते. जे -10च्या वरचे नंबर असतात त्यांना वेगळी सर्जरी असते. त्याच्यामध्ये आम्ही आतमध्येच त्यांचा जी लेन्स ते लोक बाहेर जो चष्मा घालतो तो कॅल्क्युलेट करून ते डोळ्याच्या आतमध्ये घालतात. आता झोप न झाल्यामुळे काही लोकांच्या डोळ्याखाली सूज येते, मग त्याला आपण आयबॅग असं म्हणतो. मग त्या आयबॅगची रिमूव्हल सर्जरी पण काही लोक करतात. तर अशा फेशियल कॉस्मेटिक सर्जरीजचा म्हणजे आयच्या जवळच्या विजनवरती काही इम्पॅक्ट होऊ शकतो? अजिबात नाही. ओके. सो पीपल डू बोटॉक्स, पीपल हे आयबॅग्स रिमूव्हल. काही लोकांचे खूप छोटे डोळे असतात, ते त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करायला डोळ्याची साईज इन्क्रीज करतात. खूप म्हणजे ऍक्टर्स, आय वुडंट लाईक टू नेम, ऍक्ट्रेसेस आणि ते सगळे कॉमनली करतात, पण त्याने डोळ्याच्या विजनला काही इफेक्ट नाही. ॲज लॉंग ॲज तुम्ही डोळा पर्सेला हात नाही लावत आहे, आतमध्ये काही नाही करत आहे, तोपर्यंत विजन विल नॉट बी अफेक्टेड. तर काहीही सर्जरीज जे बाहेर केल्या आहेत ते विजन साठी अजिबात हार्मफुल नाही आहेत. इंटरेस्टिंग. डाएट टिप्स काय देऊ शकता? जसं तुम्ही म्हणालात की गाजराचा फायदा आहे पण नाही पण आहे, तर तसं टेक्निकली गाजराचा फायदा आहे, पण तुम्ही गाजर जर नंबर काढायला वापरतायत किंवा मोतीबिंदू नाही व्हायला करतायत तर मग तुम्ही चुकतायत. ओके. सो विल कम टू डायबिटीज नाव अ बिट, बिकॉज डायबिटीज हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये शुगर फ्लक्च्युएट तर होतेच, बट त्यासोबत बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सवर त्याचा अफेक्ट होतो, आउट ऑफ विच वन इज आईज. तर आईजवर खूप मोठाच परिणाम होतो. आईज अँड किडनीज, बोथ ऑफ देम. डायबिटीज मुळे मोतीबिंदू होतो की? हो,
म्हणजे एक डायबेटिक माणसाला सपोज 40 वर मोतीबिंदू होईल, जो एक नॉर्मल माणसाला इफ यू लिव्ह लॉंग इनफ तुम्हाला 70च्या एजवर होणार विदाउट डायबिटीस. पण विथ डायबिटीस हेच प्रोसेस ऍक्झिलरेट होतं. बट मोतीबिंदू सगळ्यांनाच होणार आहे, होणार आहे, सगळ्यांना होणार आहे. इफ यू लिव्ह लॉंग इनफ इवन मी कॅन बी सब्जेक्टेड टू मोतीबिंदू. सो इट्स ऍज गुड ॲज तुमचं केस पांढरे होणार आहे का असं मी प्रश्न विचारला तर तसं लेन्स पण डोळ्यातली पांढरी होणारच आहे. ओके, इंटरेस्टिंग. तसंच म्हणजे आता थोडासा ऑफ टॉपिक जाऊ शकतं हे, पण मी बघितलंय काही पेट्स सुद्धा आहेत, मांजरी आणि कुत्रे, त्यांच्या पण डोळ्यावर एक व्हाईट फिल्म असते. इज द सेम थिंग? येस येस येस. तर मग त्यांना होऊ शकतो तर आपल्यालाही होऊ शकतो. सो इट्स नॉर्मल एजिंग प्रोसेस. ओके. मग डायबेटिक पेशंट साठी अशा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण? शुगर कंट्रोल करावं. एकच उपाय आहे त्याच्यावर, रामबाण उपाय, की जर जोपर्यंत शुगर कंट्रोलमध्ये राहणार त्यांचा रेटिना चांगला राहणार. ज्या दिवशी शुगरमध्ये मेजर फ्लक्च्युएशन्स होणार तेव्हा आपल्या रेटिनाचे जे नसा असतात, वेन्स असतात, ते आपल्या केसापेक्षाही बारीक असतात. ते फ्लक्च्युएशन्स सहन नाही करू शकत. देन देर आर मायक्रो अॅन्युरिझम्स, म्हणजे आम्ही सांगतो की ते फुटून तिकडे ब्लड चालू होतं लीक व्हायला, आणि एकदा ते लीक झालं तर ते रेटिना लिटरली रॉट व्हायला लागतो, इस्किमिया होतो, त्यांना ब्लड सप्लाय मिळत नाही आणि वेगळे चेंजेस चालू होतात, ज्याच्यामुळे मग त्यांना सूज येते, मधल्या मॅक्युलर इडिमा होतो. मॅक्युलर इडिमा म्हणजे सेंटरच्या पोर्शनवर सूज येते, कारण आपलं जे नॉर्मल मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये चेंजेस झाले. जे नसा प्रॉपरली रक्त पोचवण्याचे नॉर्मल नसा होते ते फुटायला लागले, तर तिकडे काही काही असे चेंजेस झाल्यामुळे मग पडदा खराब व्हायला लागतो आणि ते डायबेटिक रेटिनोपॅथीकडे जातात. ऑब्व्हियसली त्याच्यावर उपाय आहे, पण एकदा रेटिनाला काहीही झालं तर त्याची रिकव्हरी 100% कधीच नसते. म्हणजे यू कॅन गिव्ह इंजेक्शन, आम्ही लेझर करू शकतो, आम्ही ऑपरेशन करू शकतो, पण जो लॉस आहे, जो डॅमेज झालाय 30%, 40%, दॅट विल नेव्हर बी रिकवर्ड. तर आम्ही पेशंट्स डायबेटिक जे असतात त्यांना तेच सांगतो की ह्याने तुमचं एकदम प्रिव्हियस सारखं विजन येणार नाही, पण आताचं विजन जे तुम्ही आहे, सपोज 612 किंवा 624, जे काही विजन तुमचं आजच्या डेटला आहे ते कायमसाठी राहायला हे सगळे प्रकार करतो. म्हणून त्याच्यावर रामबाण उपाय, जर इफ एनी डायबेटिक इज लिसनिंग टू मी, तर मग तुमचं शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, तुमची विजन कायमची राहणार. ओके. त्याच्यानंतर आपण बघतो, म्हणजे हे ऐकलेलं आहे, हे तर ॲज अ फॅक्टर ऑफ काय म्हणता येईल त्याला, ज्योतिष असं काही लोक मानतात, पण डावा डोळा फडफडला तर चांगलं होईल, उजवा डोळा फडफडला तर वाईट होईल, असं हे पापण्या डोळे फडफडणं हे फिजिओलॉजिकली नक्की काय होत असतं तिकडे? फिजिओलॉजिकली एक नर्व असते तिकडे, आपल्या डोळ्याच्या अवतीभोवतीचे जे नर्व्स असतात. आता मी ब्लिंक करते, काहीतरी नर्वस सिस्टम मला तिकडे व्हॉलंटरीली हे करते की आता कॉन्ट्रॅक्ट हो, तर ते कॉन्ट्रॅक्ट होऊन आपण ब्लिंक करतोय. तसेच आपण आता इनव्हॉलंटरी पण खूपदा ब्लिंक करतो, तर दॅट इज बिकॉज ऑफ द नर्व्स गोइंग देअर अँड गिव्हिंग दॅट कमांड की आता तुम्हाला हे व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही ब्लिंक करायला पाहिजे. तर तेच जर सपोज अ पर्सन इज अंडरगोईंग अ लॉट ऑफ स्ट्रेस, किंवा 2-3 दिवस झोपच नाही झाली आहे, खूप तुम्ही कॉफीवर कॉफी घालत आहे आतमध्ये, घरी खूप स्ट्रेस आहे, तर मग हेच जे नर्व्स असतात ते ओव्हर एक्साइट होतात, आणि ओव्हर एक्साइट झाल्यामुळे मग तिकडे फडफडणं चालू होतं. सो इट्स ॲज सिम्पल की तुम्ही झोपून जा, छान 8 तासाची 10 तासाची झोप घ्या, कॉफी एकदम बंद करा अँड गिव्ह आईस पॅक मसाज तिकडे, ते ऑटोमॅटिकली सबसाइड होतं. आता काही इंडिव्हिज्युअल्समध्ये ते कायम तरी पण होत राहतं, म्हणजे हे काही म्हणजे 1-2% लोक मी असे बघितले, हे काही फॅक्टर्स नसेल तरी पण त्यांचं कॉन्स्टंटली फडफडतं. तर मग त्यासाठी आपण बोटॉक्स किंवा काही त्यांना देऊ शकतो ॲज अ सोल्युशन, की ती नस आपण नम करू शकतो. बोटॉक्स इज टेम्पररी, त्याचा इफेक्ट 6 to 12 months नंतर जाणार, आणि परत देन द पर्सन इफ त्यांना परत हे सिम्पटम्स आले तर परत रिपीट इंजेक्शन देऊ शकतो, पण युजली होत नाही, बिकॉज इट्स व्हेरी सुपरफिशियल नर्व दॅट इज एक्साइटेड. आता ह्याच्यामध्ये काही इव्हल होणार आहे ह्याचा काहीही इंडिव्हिज्युअल बिलीफ. येस. आणि आता अजून एक असा थोडा वेगळा प्रश्न आहे की म्हणजे कवी म्हणतात की डोळ्यात समुद्र वगैरे दिसतो, तुम्हाला दिसलाय का कधी? समुद्र नाही दिसलाय, पण मला डोळ्याच्या आतमध्ये बघून एवढं मात्र कळलंय की काय काय या
ह्याची लाईफस्टाईल काय आहे, नॉनव्हेज इटर आहे तेवढं पण कळतं. कारण मग भाज्यांचा जर प्रकार कमी झाला तर ते एज रिलेटेड चेंजेस, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जे मी सांगते ते आम्हाला तेव्हा कळून जातं. म्हणजे माझे प्रोफेसर एकदा खूप छान स्टेटमेंट दिलेलं की आय इज द विंडो टू द बॉडी. म्हणून मग तेवढं बघून सुद्धा मला आता डायबिटीस होणार आहे की खूपदा असं झालंय की आम्ही डोळ्यावर बघून त्यांना पेशंट्सना सांगितलं तुम्ही ब्लड शुगर चेक करा, आम्हाला डायबेटिक चेंजेस दिसत आहेत, आणि खरंच त्यांना डायबिटीस निघाले. म्हणून आम्ही डोळ्याचा पडदा चेक करून सांगतो की तुमचा मायनस मध्ये, काही काही लोक असतात त्यांना माहित पण नसतं की त्यांना चष्म्याचा नंबर आहे. जर बारीक, सपोज तुम्ही जर सांगितलं -0.75 असा बारीक नंबर असलेल्या लोकांना कळत सुद्धा नाही की त्यांना नंबर आहे, पण आम्हाला पडदा बघितल्यावर कळतो ह्याचं असं आहे, मग कदाचित नंबर निघेल. किंवा जर नंबर जर करेक्ट करायचं असेल तेव्हा पण आम्ही डिस्क बघून सांगू शकतो की हा नंबर नाही, हा नंबर निघू शकतो. तर मीन्स there is a lot you can see in the eyes of the entire body. आम्ही बीपी डायग्नोज केलंय. वाव. आम्ही डोळ्याचं रेटिना बघून बीपी चे चेंजेस डायग्नोज केले. डायग्नोस्टिक एड. Yeah, it's actually like how my professor said, it's a window to the body. Lovely. So in the light of recent events now, as we have spoken about a lot of things about ophthalmology, आणि आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी बोललो, पण आज ज्या दिवशी आपण शूट करतोय त्याच्याच आजूबाजूच्या दिवसांमध्ये काही घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत. तर ती म्हणजे बेंगॉलमध्ये घडलेली घटना, मेडिकल कॉलेजमध्ये एक खूप चुकीचा प्रकार झाला. तर यू हॅव बीन अ मेडिकल स्टुडंट, यू बीन अ फिमेल मेडिकल स्टुडंट, what is your take on it, and have you faced anything like that ever, or you know? I wouldn't say I have faced, but yes, a female colleague of mine, आणि हे मी GMC नागपूरमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. तर दॅट वॉज ऑल्सो अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल, आणि सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सेम, म्हणजे जे तिच्यावर, आय एम व्हेरी सॉरी टू से वॉट तिच्यावर झालं, पण जी लॅक ऑफ सिक्युरिटी तिकडे आहे ती महाराष्ट्रातही आहे, ती बॉम्बेतही आहे. म्हणजे सपोज, कारण रेसिडेंट डॉक्टर्सना 36 तास ड्युटी, 48 तास, 72 काही अमाऊंट ऑफ ड्युटी आम्हाला हँडल करावी लागते विथ नो सिक्युरिटी. आणि रात्री अपरात्रीच्या वेळेस चला ह्या वॉर्डने त्या वॉर्डमध्ये जा, त्या वॉर्डने त्या वॉर्डमध्ये जा, कोणाचं सिटी स्कॅन आहे, आमचं सिनियरचे फोन यायचे, सिटी स्कॅन आहे तिकडे जा, पेशंटला हे करून घे. तर आम्ही त्या एम्प्टी कॉरिडोर्सवरनं चाललोय, आणि इट्स अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिकडे कोणीही येऊन तुमच्यावर काहीही करू शकतात. आणि हे सगळं आम्ही वी यूज टू ऑलवेज लुक आमच्या शोल्डरच्या मागे की ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे ना. म्हणजे एक फिमेल कलिगचा मी इन्सिडेंट, आय वुडंट लाईक टू नेम हर, पण हे झालेलं की ती वॉर्डमध्ये बसलेली, आमचा ऑफ्थॅल वॉर्ड अख्खा ॲज यू नो डे केअर सर्जरीज होतात, म्हणून तर वॉर्ड नावासाठी वॉर्ड असतो, तिथे पेशंट्स ॲज सच ॲडमिटेड नसतात, तर रिकामा वॉर्ड होता. रात्रीच्या 3 वाजता तिची एमर्जन्सी ड्युटी होती, ती कामं करत होती. एक कोणतरी जस्ट आला वॉर्डमध्ये, आणि ही वॉज नॉट इवन अ रिलेटिव्ह ऑफ द पेशंट, आणि तो समोर बसला आणि तिच्याकडे वेडेवाकडे प्रश्न करायला लागला, आणि तिने खूप इग्नोर केलं, पण तरी पण तो प्रश्न विचारायला लागला सगळे. आणि मग त्याच्यानंतर ती तिकडनं बॅग बीग सगळं सोडून धावली लिटरली, आणि तो माणूस त्याच्या मागे धावला. आणि मग तिला, म्हणजे आम्ही भेटलो तिकडे ऑन द वे दुसऱ्या वॉर्डमधनं तिकडनं येताना, तेव्हा तिने सांगितलं मला वाटतंय कोणतरी माझ्या मागे पाठलाग करतोय, तर प्लीज माझ्या बरोबर थांबा. आता फॉर्च्युनेटली आम्ही सगळे होतो तिकडे, आणि तिचं सेव, आणि तो माणूस नाहीसा झाला. म्हणजे दिस इज समथिंग दॅट हॅज हॅपेंड इन फ्रंट ऑफ माय आईज विथ अ पर्सन आय नो. आणि म्हणून वेन समथिंग लाईक दिस, जे मी आता ऐकलं त्या अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्सचं, तेव्हा आमच्या सगळ्या फिमेल डॉक्टर्सना असं वाटतं की कधी नाही तर कधी हे आमच्या बरोबर पण होऊ शकलं असतं. आणि ह्याच्यासाठी खूपदा म्हणजे मॉब अटॅक्स झालेत, सगळं काही झालंय. आय वॉज अ पार्ट ऑफ अ लॉट ऑफ स्ट्राईक्स जेव्हा पण झालेले, आम्ही कॉन्स्टंटली सिस्टमकडनं प्रोटेक्शन मागितलंय, पण कधीच प्रोटेक्शन नाही मिळालंय. आणि लेट्स नॉट मेक रेप अ डॉक्टर इश्यू. आता ती तिकडे होती म्हणून हे बँकेतही झालं असतं, हे ऑफिसमध्येही झालं असतं, हे कुठेही झालं असतं.
सो लेट्स नॉट मेक रेप अ डॉक्टर इश्यू. सगळ्यांनी तेवढंच सेन्सिटिव्हली हे बघावं. म्हणजे पुरुषांनी सुद्धा, फिमेल्स ऑब्व्हियसली कॅन फील हर पेन, पण पुरुषांनी सुद्धा तेवढंच रिस्पॉन्सिबिलिटीने सपोर्ट करावं, मेडिको ऑर नॉन मेडिको. इट कुड हॅव बीन एनीबडी. करेक्ट, दॅट इज ट्रू. अँड द सिस्टम नीड्स टू गिव्ह प्रोटेक्शन टू द डॉक्टर्स. आता आणि एक पॉइंट मी ऑब्व्हियसली डिफ्लेक्ट होते, पण आता तिच्याबरोबर ते सगळं झालं, एवढी वाईट गोष्ट तिच्याबरोबर झाली आणि तेव्हा प्रोटेक्शन नव्हतं, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तिच्या कलिग्स सगळे जेव्हा पीसफुल प्रोटेस्ट करतायत, त्यांच्यावर मॉब अटॅक झाला, तेव्हा कुठे होते पोलीस? तेव्हा तरी प्रोटेक्शन द्यावं. तेव्हा कुठे होते पोलीस? तर मग सिस्टम नीड्स टू आन्सर, सिस्टम नीड्स टू गिव्ह सम आन्सर, अँड टिल दे गिव्ह द आन्सर, today as we talk, tomorrow is a nationwide IMA strike of doctors, private and government included. Government तर आहेत strike वर, पण private doctors are also joining, because if not us, then who? For our colleagues, then who will stand up? But it was really nice interacting with you, and खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात आणि आपण ऑप्थल्मॉलॉजी या विषयावरती डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, डोळ्यांना लागणारा चष्मा आणि मोतीबिंदूची सर्जरी, त्यासोबतच लेसिक सर्जरी अशा सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल हे पण कॉमेंट्समध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद.